बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। मनसे आणि शिवसेनेची युती होऊ घातलीये, जवळपास हे निश्चित होतंय। शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष जर भविष्यामध्ये एकत्र आले तर या महाराष्ट्रामध्ये काय धुडगूस घालतील याची कल्पना भाजपाच्या आणि भाजपाच्या सोशल मीडिया टीमला चांगलीच आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये एखादा मिठाचा खडा टाकावा तसा प्रयत्न करून पाहावा। बघा ना, जवळपास पहलगामच्या त्या हल्ल्यानंतर, भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर भाजपाच्या या पेड आर्मीने, या पेड सोशल मीडिया टीमने कशा कशा प्रकारचे मेसेजेस केलेले आहेत। म्हणजे अशा संवेदनशील विषयांना सुद्धा या भाजपाच्या या पेड सोशल मीडिया टीमने 50 पैसे रेट म्हणतो ना आपण, यांनी त्यालाही सोडलेलं नाही। मी सध्या तो जरी विषय घेणार नसलो, सध्या तरी त्या विषयाला मी बाजूला ठेवतो, त्याच्यावर सुद्धा एखादा सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल की कुठे कसं कसं राजकारण करावं। आणि सोशल मीडिया टीम ही भाजपाची सोशल मीडिया टीम, मला वाटत नाही यांच्या इतकी ऍक्टिव्ह सोशल मीडिया टीम कुणाची असेल। कुठलाही प्रसंग घडावा, अगदी रातोरात चालू होतात मेसेजेस, तुमच्या सगळ्या मीम्स व्हायरल करणं, व्हिडिओज करून व्हायरल करणं, कशा प्रकारे वेगवेगळे पुराणातले त्याला संदर्भ देणं, कशा प्रकारे नरेंद्र मोदी ही एकमेव व्यक्ती ह्या साऱ्या गोष्टी करत आहे, कशा म्हणजे बघा ना, असा बंबार्डिंग केलं जातं। बंबार्डिंगचा अर्थ ते तोफ गोळ्यांचा मारा करतो ना, तसं तुमच्या मस्तिष्कावर ह्या बातम्यांचा मारा केला जातो। आता मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येत आहेत म्हटलं तर सन्मान्य, बघा तसं एरवी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना ट्रोल हे फार करत नव्हते, कारण त्यांच्या बाजूने त्यांना दिसत होते म्हणून जास्त ट्रोल केलं जात नव्हतं। त्यांच्याकडनं आलेलं एखादं विरोधी विधान सुद्धा दाबलं जायचं, शांत ठेवलं जायचं, त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया कुठलाही भाजपाचा नेता देत नव्हता। पण 2-3 दिवसांपूर्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस परदेशातून आले, त्या परदेशवारीवर म्हणजे ठाकरे बंधूंच्या परदेशवारीवर सुद्धा मी 2 ते 3 मिनिटे बोलणार आहे पुढे तुमच्याशी। अनेक जणांच्या मनामध्ये हाही प्रश्न असेल की नेमकं हे परदेशवारीचं काय, ते ह्याच काळात कसं, याच्यावरही आपण बोलू। पण ज्यावेळेस ते परदेशातून आले त्यावेळेस मीडियाने त्यांना काही प्रश्न विचारले पहलगामच्या त्या सर्जिकल स्ट्राईकवर। त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक मला वाटतं त्याच दिवशी झाला होता आणि तुम्हालाही आठवत असावं, सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर शिवसेना एक वादळवर, मी भारतीय सैन्य दलाचे आणि भारत सरकारचे आणि मोदी सरकारचे विशेषतः मी म्हणेन, कारण मोदीच सरकार हे कसलं भाजपाचं सरकार आहे का, हे मोदींचं सरकार आहे। त्यामुळे मोदींचे मी आभार मानले। तोपर्यंत माझे आभार होते जोपर्यंत या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण नव्हतं। हळूहळू याच्यामध्ये राजकारण घुसू लागलं। कसं तेही तुम्हाला सांगेन। मी आजही माझ्या त्या वक्तव्यांवर ठाम आहे। सैन्य दलाचे आभार तर आपण हजारदा नव्हे, लाखो नव्हे, करोडो वेळा मानू, पण मोदींचे आभार यासाठी मानले होते कारण सैन्य दलाला ती खुली छूट म्हणता येईल, ती खुली छूट देण्यासाठी। पण सैन्य दलाला दिलेली ही खुली छूट तुम्ही स्वतःच्या कंडिशन्सवर ठेवली। म्हणजे तुमच्या काही महत्वाच्या लोकांच्या केसेस तिकडे अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये त्या केसेस आहेत। आज अमेरिकेची मध्यस्थी सहन नाही केली तर तुमचे हे महत्वाचे प्यादे उचलले जातील, असे उचलले जातील। त्यासाठी जर हा सारा प्रकार असेल आणि त्यासाठी भारतीय सैन्य दलाचं मनोबल खच्ची होणार असेल तर नक्कीच आम्ही याचा विरोध देखील करू। भारतीय सैन्य दलानेच ठरवायला हवं होतं सीज फायर कधी व्हायला हवी होती, त्यांच्या कंडिशन प्रमाणे ही सीज फायर व्हायला हवी होती। कारण बघा, कुणाच्या तरी कंडिशनवर घेतली गेलेली ही सीज फायर आणि दुसऱ्या दिवशी किंबहुना त्याच मध्यरात्री पुन्हा पाकिस्तानकडनं हल्ले झाले, पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं। या अशा सीज फायर झाल्यानंतर पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन होणं याचा अर्थ पाकिस्तानने धडा खरंच घेतलेला आहे का? आपण हा एवढा सारा जो खटाटोप केला, या सगळ्याला काही अर्थ उरला का? जर पाकिस्तानला जरब बसला असता तर पाकिस्तानने पुन्हा सीज फायरचं उल्लंघन करणं हे त्याला केवढ्यात वाटलं असतं, पाकिस्तान घाबरला असता, पण तसं घडलं गेलेलं नाही।
त्यामुळे आर्मीच्या नियमांप्रमाणे आणि आर्मीच्या डोक्याप्रमाणे हे सगळं होऊ द्यायला हवं होतं, ना की तिसऱ्या कुठल्या देशाच्या मध्यस्थीनंतर तो देश भाव खाऊन गेला. मग सन्माननीय राजसाहेब ठाकरे, विचार करा, मी पुन्हा सांगतो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्या दिवशी काय चुकीचं म्हणाले होते. ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं ते स्टेटमेंट आलं, अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. 3-3 हजार कमेंट्स. तुम्ही कुठल्याही माध्यमांवर त्या दिवशीचा त्यांचा व्हिडिओ जाऊन पहा, 3-3 हजार कमेंट्स. सारं काही बोलून झालं. बघा, मनसेचे आणि आमचे काही वैचारिक मनभेद असू शकतात, पण ज्या वेळेस तुमच्या बाजूने बोलत नाहीत किंवा तुमच्या बाजूने ते दिसत नाहीत सध्याच्या घडीला, तर मात्र तुम्ही त्यांना ट्रोल करणार. अगदी या भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा सोडलं नाही. इतर छिंगूर-मुंगूर नेत्यांचं सोडून द्या, ते काय म्हणतात झंगूर-मंगूर छोटे छोटे नेते, यांचं सोडून द्या, राणी बिणेंसारखे हे सोडून द्या. पण देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा स्टेटमेंट त्यांच्या विरोधात यावं. मला नवल वाटलं. एरवी राज ठाकरेंचे असे म्हणजे पायापाशी लोटांगण घालणारे, पायापाशी ती मांजरं कशी घुटमळतात पायाजवळ, त्यांना जेव्हा दूध पाहिजे असतं, काहीतरी खायला पाहिजे असतं, भूक लागलेली असते, तर पायापाशी मांजरं लोटांगण घालत असतात. इकडून यायचं लोळायचं, तिकडून यायचं लोळायचं. हे भाजपाचे टोळीचे हे सगळे नेते सन्मान्य राजसाहेबांच्या घरात शिवतीर्थावर असे लोटांगण घालताना दिसतात. मग आज त्यांचं ते विधान, त्याचा कधी कोणी तुम्ही मतदार्थ काढायचा प्रयत्न केलात का? एकदा राजसाहेब ठाकरे काय म्हणाले होते पुन्हा एकदा ऐका, त्यानंतर मी त्याच्यावर माझं विश्लेषण करतो. आपला जो हल्ला झाला, मी ज्यावेळेला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, कळलं का? युद्ध हे काय उत्तर नाही. आता अमेरिकेमध्ये 2 ट्विन टावर्स पाडले, पेंटागॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी काय जाऊन युद्ध नाही केलं, त्यांनी ते अतिरेकी ठार मारले. हे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे. मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे. मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण खूप गरजेचं आहे. पाकिस्तानला काय अगोदरच बर्बाद झालेला देश आहे तो, त्याला काय बर्बाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत. ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सिक्युरिटी का नव्हती, हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे. हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये, कसं आहे, सरकारच्या चुका ह्या तुम्हाला दाखवल्याच पाहिजे. आज ज्या वेळेला हा प्रकार झाला, तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते, अर्धवट दौरा सोडला त्यांनी, तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले, कळलं का? बिहारला कॅम्पेनला गेले. मला असं वाटतं ते गोष्ट करायची गरज नव्हती. त्याच्यानंतर ते केरळामध्ये जाऊन तिकडे अदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला, तिकडे द्याल. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. आणि त्याच्यानंतर येऊन ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं, मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं. जे अतिरेकी आहेत, ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत. आज आपल्या देशामधलं पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना, खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे ते, कळलं का? आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीयेत आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय. मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. आज नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत, हे ड्रग्ज येत आहेत कुठून, काय येत आहेत, मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे. लहान लहान पोरं आता ड्रग्ज घ्यायला लागली, शाळा कॉलेजमधली पोरं, ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा, हे प्रश्न आता सगळ्यात महत्वाचे आहेत. युद्ध हे काही आता ह्याचं उत्तर नाहीये. एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे. भारतीयांच्या भावनिकतेशी जोडण्याचा प्रयत्न. प्रश्न
तेच सांगतो ना, ह्याने हे काही नावं बिवं देऊन ह्याने काही भावनाचा काही विषय येत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि हे इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काय आवश्यकता नव्हती. ठीक आहे. राजसाहेब ठाकरे हेच म्हणाले होते की दहशतवादी हल्ल्याचं उत्तर हे युद्ध नाही. याचा अर्थ त्यांना हेच सांगायचं होतं की जे महत्वाचं आहे ते अतिरेकी खुल्यामध्ये पाऊण 1 तास जवळपास तिथे मृत्यूचा तांडव घडवत होते. ते अतिरेकी आज कुठे आहेत याच्याविषयी कुठलीही बातमी नाही. अतिरेकी भारत सोडून LOC क्रॉस करून पळून गेलेत, भारतातच आहेत, कुठे लपून बसलेत. त्यांचं नेमकं काय झालं, एवढा मोठा कांड घडवून एखाद्या संवेदनशील भागातून ते 5 ते 6 अतिरेकी जे काही असेल, मला माहित नाही किती होते, हे निघून जात आहेत. निघून जाणं म्हणण्यापेक्षा हे अजूनही भारताच्या ताब्यात आलेले नाहीत, ते सापडले नाहीत, किंवा पाकिस्तानने त्यांना दिलेलं नाही. मग ह्या युद्धापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे, कारण लोकांना ते अतिरेकी मरताना पाहायचंय, त्या अतिरेक्यांचा खात्मा होताना पाहायचंय. मग त्यांनी काय सांगितलं, वेगळं काय म्हणाले, ते अतिरेकी शोधून ठार करा, ते अतिरेकी अजूनही सापडलेले नाहीत. त्यानंतर पुढचं विधान हे फार महत्वाचं होतं. ज्या दिवशी माझं स्टेटमेंट मोदींची तारीफ करताना चालत तोपर्यंत ही गोष्ट घडलेली नव्हती. ज्यावेळेस त्यांनी याच्यात राजकारण घातलं, आमचा विरोध कायम राहणार. पुढे काय म्हणाले, पंतप्रधान सौदीतून आले. जे लोक पंतप्रधानांची तुलना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांशी करतायत की पंतप्रधान सुद्धा बाहेर होते, ते लगेचच देशामध्ये आले, मग शिवसेनेचे पक्षप्रमुख का नाही आले, याच्यावर मी पुढे बोलेल. सुरुवातीला मी माझं विश्लेषण संपवतो. पंतप्रधान सौदीतून बिहारला गेले. मग बिहारला जायची काय गरज होती, जिथे निवडणुका होऊ घातल्यात? केरळला जायची काय गरज होती, अदानी पोर्टचं उद्घाटन करायला, त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या त्या वेव्ह कार्यक्रमाचं उद्घाटन करायला? राजसाहेबांचं एवढंच म्हणणं होतं की हे सगळं ठीक आहे, पण कॉम्बिंग ऑपरेशन हे फार महत्वाचं होतं त्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी. ठीक आहे, कॉम्बिंग ऑपरेशन झालंही असेल, होतही असेल, चालूही असेल, माहित नाही, पण त्याविषयीची कुठलीही माहिती जनतेपर्यंत नाही. आपण फक्त ते पाहतोय जे आपल्याला दाखवलं जातं. आपल्याला असं आणि असं एक मर्यादित ठेवलं गेलेलं आहे, एवढं तुम्ही पहा आणि त्याच्यावरच तुम्ही व्यक्त व्हा. राजसाहेबांचं आणखी एक विधान आहे, नाक्या नाक्यावर ड्रग्ज मिळतात, शाळा कॉलेजच्या मुलांच्या हातामध्ये ड्रग्ज आहेत. अतिरेकी जेवढे लोक तिथे मारत आहेत त्याच्याही पेक्षा लाखो पटीने इकडे हे अंतर्गत अतिरेकी हे नाक्या नाक्यावर ड्रग्ज विकून आतमध्ये आपली तरुण पिढी बर्बाद करत आहेत. सन्माननीय राजसाहेबांचं काही चुकलं होतं का? बघा, ही ठाकरेंची ही शैली आहे. मी पुन्हा सांगतो, मग उद्धव साहेब ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, ही ठाकरे परिवाराची ही एक खासियत आहे. तुम्हाला काय आवडतं हे ते पाहत नाहीत, तुम्हाला काय पचतं हे ते पाहत नाहीत. जे योग्य आहे तेच बोलणं हेच ठाकरेंना जमतं. तुम्ही उद्या टीका करणार की ठाकरे आले नाहीत म्हणून ठाकरे पळत पळत येतील, असं होत नाही. ठाकरे जे काही करतात ते आपल्याप्रमाणे करतात. आता त्याच्यावर मी त्या मुद्द्यावर येतो. आता लोक हे म्हणत होते, लोक म्हणण्यापेक्षा हे राजकारणी म्हणत होते की सौदीमधून पंतप्रधान आले, पंतप्रधानांना विशेष विमान ठेवलं गेलेलं आहे, पंतप्रधानांसाठी एक अख्खच्या अख्खं एअर इंडियाचं विमान आहे त्यांच्या सेवेत दाखल, ज्याचे पैसे तुम्ही आम्ही आपल्या टॅक्समधून इमाने इतबारे भरत असतो. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. म्हणजे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे काही देशाचे राष्ट्रपती आहेत. चला, राष्ट्रपती फार मोठं झालं. हे काही परराष्ट्र मंत्री आहेत, हे काही संरक्षण मंत्री आहेत, हे कुठल्या राज्याचे चीफ मिनिस्टर आहेत, हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, हे उपमुख्यमंत्री आहेत, हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत की महाराष्ट्राच्या संरक्षणाविषयीची त्यांना बैठका वगैरे घ्यायच्या आहेत? हे कोण आहेत? कुठल्या सरकारी पदावर आहेत? कुठल्या महत्वाच्या खात्यावर आहेत, ज्या खात्याचा संदर्भ या युद्धाशी निगडित आहे? जे काही बघा ना, म्हणजे आले नाहीत म्हणून कांगावा. बरं, मला एक सांगा, तुमच्या बऱ्याच जणांनी हा सुद्धा एक प्रयत्न केलाय. बघा, ही सोशल मीडियाचं जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो, भारतीय जनता पक्षाच्या या सोशल मीडियाने ज्या वेळेस अशा प्रकारचे मेसेजेस व्हायरल करायला सुरुवात केली की बरोबर पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस अगोदर ठाकरे कुटुंब हे परदेशी गेलं. यांनाच काही माहिती होती की काय?
अशा प्रकारचा एक जनतेमध्ये संभ्रम तयार करायचा ज्यावेळेस प्रयत्न झाला ना, त्याच वेळेस मी समजलो हे किती नीच वृत्तीची माणसं आहेत, ज्यांनी या अशा प्रसंगांमध्ये सुद्धा म्हणजे ही अतिरेक्यांना मदत नाही का? तुम्ही अंतर्गतच लोकांमध्ये एक संभ्रम तयार करताय, ही त्या आतंकवादी संघटनांना मदत नाही का? ही भारतीय जनता पक्षाची, ही सोशल मीडियाची जे कोणी यांनी, तुम्ही काल बघितले असाल, बऱ्याच जणांनी फेसबुक असेल, ट्विटर माध्यम असतील, या सगळ्यावर तुम्ही पाहिलं असाल, अशा प्रकारचं 2 दिवस अगोदर ही माणसं बाहेर गेली, यांनाच काही माहिती तर नसेल. मग मला एक सांगा, तुमचे 56 इंचावाले ज्यावेळेस बाहेर होते त्याच काळामध्ये, मग त्यांनाही माहिती नाही. देशाचे पंतप्रधान देशाच्या बाहेर होते, सौदीमध्ये होते, त्यांना ह्या गोष्टीची माहिती नाही. मला वाटतं गृहमंत्र्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती नाही, संरक्षण मंत्र्यांना ह्या गोष्टीची माहिती नाही. हे काही घडेल, अशा प्रकारचं काही कृत्य घडेल, या गोष्टीची कुणालाच माहिती नाही. मग उद्धव ठाकरेंना ह्या गोष्टीची माहिती असेल का? काय करावं, काय लिहावं, कुठल्या दर्जाचं लिहावं? सोशल मीडियावर सुद्धा जर एखाद्या गोष्टीला तुम्ही लिहिताना त्याला फॅक्ट्स ठेवा तिथे. गृह मंत्रालयाला ज्या गोष्टीची माहिती नाही ती गोष्ट ह्यांना माहिती, अशा प्रकारचं तुम्ही जे लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा प्रयत्न कराल, ही किती कुठल्या दर्जाची वृत्ती आहे ही? मला नवल वाटतं आणि याला कोणीही विरोध करत नाही. कुठलाही सायबर ऍक्टच्या अंतर्गत ह्यांच्यावर कारवाई होत नाही. आपण अनेक गोष्टी दाखवायच्या, आपल्या शिवसैनिकांच्या एखाद्या वाकड्या शब्दावर कारवाई करणारे ह्या गोष्टींवर मात्र मुख गिळून गप्प बसतात का? म्हणजे ठाकरेंनी इथे यायला हवं होतं, संवेदनशील विषय, सगळं मान्य आहे, पण ते त्यांच्या नियोजित गोष्टीवर गेले होते, त्यांना जिकडे कुठे जायचं असेल तिकडे गेले होते. आज ते एक सर्वसामान्य आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, अनेक विधान परिषदेचे आमदार आहेत. मग पंतप्रधानांशी त्यांची तुलना तुम्ही का करताय? ठाकरे तर संपलेले आहेत. मग तुम्ही देशाच्या संरक्षण मंत्र्याची, परराष्ट्र मंत्र्याची, ह्या सगळ्यांची तुलना तुम्ही ठाकरेंशी का करताय? मग राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, दोघेही बाहेर होते त्यावेळेस. बरं, त्यांनी येऊन इकडे काही वेगळा फरक पडणार होता का? ते काही संरक्षण मंत्रालयाची बैठक लावणार होते का? काय नेमके करणार काय होते ते ज्यावेळेस येतील त्यावेळेस बोलतील. प्रत्येकाची नियोजित तिकीटं असतात, जाण्याची असतील, येण्याची असतील, प्रत्येकाचा एक नियोजित काही कार्यक्रम असतो. आज नरेंद्र मोदी सौदीतून येतात, त्यांची तुलना जर तुम्ही यांच्याशी करणार असाल, त्यांच्यासाठी एक विशेष विमान असतं, त्यांना कुठल्याही देशातून ते उडू शकतात. भारताचे पंतप्रधान आहेत ते, ही भारताचा अभिमान आहे ना तो. भारताचा अभिमान म्हणजे पंतप्रधान हा भारताचा अभिमान नाही. भारताचा पंतप्रधान कुठल्याही देशाच्या वरून उडू शकतो, विना परवानगी उडू शकतो, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. हा भारताचा सन्मान आहे तो. त्या व्यक्तीला मिळालेला सन्मान हा भारतामुळे आहे. कुठूनही येऊ शकतात. आपण भरतोय ना इमाने इतबारे टॅक्स, भरतोय की नाही भरतोय? भरताय की नाही भरताय टॅक्स? भरताय ना. मग आज फक्त शिवसेनेच्या जवळ मनसे आहे यासाठी यांच्या पोटामध्ये एवढा पोटशूळ उठत असेल. बघा ना, देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर, राजसाहेबांच्या त्या वक्तव्यावर एका वाक्यात काय म्हणाले? राज ठाकरे जे म्हणतात त्याला महत्व नाही. काय म्हणाले एकदा ऐका. राज ठाकरे म्हणतात की हल्ल्याला पर्याय म्हणजे युद्ध हे होऊ शकत नाही आहे. ते काय म्हणतायत याला महत्व नाही आहे. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे. राज ठाकरे जे म्हणाले त्याला काहीच महत्व नाही. होय, महत्व आता नसेल. जशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येतील, मगाशी म्हणाल्याप्रमाणे त्या मांजराचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, घुटमळणाऱ्या, भूक लागते ना, असं दूध प्यायचं असतं, त्या मांजराचं उदाहरण दिलं. हे अगदी सारेच्या सारे त्यावेळेस त्यांना महत्व सुचेल बरं का. अगदी शेलारांचा आशिष असेल, दरेकरांचा प्रवीण असेल, भातकळकर, फडणवीस, अगदी टोळीचे पण सगळे माणसं तिकडे शिवतीर्थाच्या आसपास घुटमळतील. ठीक आहे, जे काही असेल ते असेल. मी या सगळ्यावर जास्त काही व्यक्त होत नाही, माझा तो विषय नाही. माझा विषय फक्त एवढा की जोपर्यंत तुमच्या सोबत तोपर्यंत ट्रोलिंग नाही बरं का. जसं ह्यांच्यापासून थोडी फारकत घेतली, शिवसेनेशी जवळीक वाढायला लागली, तसं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सुद्धा अशा प्रकारे पाणउतारा करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाच्या त्या सोशल मीडिया टीमने केला. खरं तर एक गोष्ट, जरी हा प्रकार बाजूला असला तरी तुम्ही आम्ही शिवसैनिक म्हणून
आज हा विचार करा की आज सोशल मीडिया म्हणून आपण खरंच किती ऍक्टिव्ह आहोत, आपण किती मजबूत आहोत, याचा काहीतरी जर बारकाईने विचार केला तर आपल्याला आपल्यातल्या त्या उणीवा देखील, मला उणीवा म्हणायचं की त्याला चुका म्हणायचं मला माहित नाही, ते तुम्ही ठरवा, आपल्यातल्या उणीवा चुका सारं काही तुम्हाला दिसेल. आपण सोशल मीडिया म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पुढे इतके सुद्धा नाही आहोत. लक्षात आलं तुम्हाला? मी हे सुद्धा जास्त दाखवलं, याला सुद्धा थोडं कमी करावं लागेल. याचं कारण सांगतो. आज एवढे सारे आरोप होत असताना बघा, शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. शिवसेना एक वादळ या सगळ्या गोष्टींना तोड उत्तरे देईल, पण कितपर्यंत? शेवटी मर्यादा येतात. आम्हाला सुद्धा काही मर्यादा येतात. आज आपण ह्या सगळ्या गोष्टींना जागेवर उत्तरे देऊन अशाच प्रकारे शिवसेनेच्या युवा सेनेने असेल, सोशल मीडिया टीमने असेल, या सगळ्याच्या विरोधात एक रान उठवलं गेलं पाहिजे. तशा प्रकारचे संदर्भ, जुन्या काळातले व्हिडिओ जसं काँग्रेस करतं, काँग्रेसची सुद्धा सोशल मीडिया टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मनसेची सुद्धा सोशल मीडिया टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. वाईट वाटतं, थोडेसे बोलतात ना, एक घरचा आहेर म्हणता येईल, पण हा घरचा आहेर नसून हे सत्य आहे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे. जर चुकीला चूक म्हणण्याची ताकद तुमच्यात नसेल तर तुम्ही सामर्थ्यवान नाही. आणि होय, ही चूक आहे आपली आणि आपण मिळून ती चूक सुधारू. आपण या सगळ्या नमुन्यांना जागच्या जागी उत्तर द्यायचा प्रयत्न करू. भविष्यात फक्त एवढीच अपेक्षा ठेवूयात, का हे मनसे आणि शिवसेना एकत्र आले पाहिजेत, ते यासाठी हा ठाकरे ब्रँड कसा बदनाम केला जातोय तुमच्या सर्वांसमोर घडतंय. या ठाकरे ब्रँडला कशा प्रकारे संपवायचं, आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, पुणे महानगरपालिका या ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत, यांच्या दरम्यान या ठाकरे ब्रँडला बदनाम करून लोकांच्या मनात, कारण बघा ना, त्या दिवशीचा तो व्हिडिओ आणि 3-3, 4-4 हजार ट्रोलिंग कमेंट, लोकांना एक असं मुगजळ तयार होतं. नाही, सन्मान्य राज साहेबांचं चुकलं, पण काय बोलले हे आज 4थ्या दिवशी लोकांना कळालं असेल की त्या दिवशी ते जे बोलले ते योग्य बोलले. बघा तुम्हाला किती पटतंय. जर पटत नसेल तर का नाही पटत आहे हे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.